बंद जाता. आता झालं. मुलीचं असताना आता झालं मुलं पाहतो. हो सुभाष शंकर कुंडकर. हॅलो. हाँ हेलो सुभाष सहानचंद बिचोले. सहानचंद बिचोले. ओके. Yeah. आयज आमी महिला किसान दिवस हो साजरो करपा खातीर आमी हो वेबिनार आयोजीत केल्लो आसा. तेन्ना ताजो उद्देश म्हणजे कितें तर ताजो हॅलो हेलो हॅलो. येता आयकपाक येता. हॅलो येता हॅलो. आनी ताजो उद्देश म्हणजे हॅलो येता न्ही येता आयकपाक येता. हॅलो. हय मॅडम. महिला किसान दिवसाचो उद्देश हो गव्हर्नमेंट ऑफ इंडियान जो आमकां दिला तो कितें महिला आमच्यो देशभरात शेतान वावुरता पूण ताचो वावराचो खंयच नोंद जायना आनी त्या वावराची नोंद जावच्या खातीर त्यांच्या वावराची नोंद जावच्या खातीर हो दिवस आमी मनयता. तर सगळ्या आमच्या शेतकामती भयणांक आयज हो आनंदाचो दीस आसा कारण हो तेंच्या खातीर मनयलो जाता. तांची जी काबार कस शेतान करता शेतान वावुरता ताजो खंयच उल्लेख जायना तेजी नोंद जायना म्हणून ह्या दिसाचो आमी महिला दिवस म्हणून मनयलो जाता. पण आनी ही जी महिला आमची शेतान वावुरता ती आमच्या देशाच्या उदरगती खातीर भरपूर हातभार लायता. देशाची उदरगत वाडयता आनी तांचो जो कामाचो जो नोंद आसा ती खंय जायना. ती नोंद जावची आनी तांची ही जी नोंद दखल घेतल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियान आनी हो दिवस मनयल्लो जाता. ताच्या खातीर हो दिवस आमी केल्लो आसा.
हांव हो दिवस साजरो करपाक आमचे कडेन जे लिंक जाल्ले आसा सगळे पार्टिसिपंट्स नॉर्थ पिढी आत्मा बाय विस्मिता, साऊथ पिढी जॅनिस अल्फोन्सो, तसेच केव्हीके साऊथ बाय गीता वेडिंगकर, गगलानी मिरंडा AO केपे झेडओ, तसेच अश्वेता बीटीएम नॉर्थ आणि बाकीचे आमचे जे पार्टिसिपंट्स महिला पार्टिसिपंट जाला तांकां हांव सगळ्यांक येवकार दिता आणि सगळ्यांचे स्वागत करता आणि हांव महिला शेतकामती जी आसा तांचे अभिनंदन करता की तांच्या खातीरूच हो दीस मनयलो जाता. प्रोग्राम फुडें वचचो. अश्वेता. हॅलो. हॅलो. आयज हॅलो. 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 हॅलो आयकूंक येता. आयज महिला किसान दिवस ह्यो आमी एग्रीकल्चर डिपार्टमेंट तर्फे मनयता. सो त्याच्या हितून पयलो म्हटल्यार आमी ह्या COVID-19 पॅन्डेमीक जे चालू आसा तितून आमी जे आमचे कितें फार्म प्रोड्यूस आसा जावं आमी एग्रीकल्चर करता तेन्ना आमी कशी काळजी घेवची हेचेर आमी पयली सगळ्यान पयली भासाभास करतली. सो त्या खातीर आमच्या मदीं मॅडम विस्मिता मॅडम आमचे कडेन उपलब्ध आसा. सो हांव मॅडमीक रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी आमकां तेचेर थोडी म्हायती दिवची. हॅलो. हॅलो. तर COVID-19 सध्याची सिच्युएशन आसा पॅन्डेमीक आसा त्या हितून आमी जे कितें आमी एग्रीकल्चर हितून भाजी पिकयता जावं कितें नर्सरी करता ऑर जे आमचे प्रोड्यूस आसा ते आमी विकता तर तेन्ना आमी मेनली खंयची काळजी घेवपाक जाय हेचेर आमी थोडी उलोवया. तर सगळ्यान पयली आमी जे कितें सगळ्यान COVID-19 एक इम्पॉर्टंट म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. सो जर आमी फार्म इम्प्लिमेंट करता खंयचे एक्टिविटी तेन्ना सोशल डिस्टन्सिंग आनी हायजीन प्रॅक्टीस करप व्हेरी इम्पॉर्टंट. कित्याक सोशल डिस्टन्सिंग जितले आमी फॉलो करतली तितले आमी आमचे जे COVID-19 स्प्रेड जातलो तो कमी करपाक हेल्प जातलो. त्या उपरांत कित्याक केलें तुवें लीव मी टोमोड कित्याक केला म्हणली. हॅलो. 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 उलय. तशेंच सेकंडली म्हटल्यार जे कितें आमी फार्म प्रोड्यूस म्हटल्यार जे मोस्टली इम्प्लिमेंट्स आसा लायक आमी जर खोरे यूज करता जावं कितें ट्रॅक्टर यूज करता आनी कितें यूज करता तेन्ना जे हायली टच म्हटल्यार दिसपट जे टच जाता इम्प्लिमेंट्स ते आमी सदांच क्लीन आनी डिसइन्फेक्ट करपाची गरज आसता. ते आमी केल्यान कितें जातलें तर जे कितें स्प्रेड जावपाचे चान्सीस आसा ते आमी तितूंतल्यान लोवर करतली. सो हें करप व्हेरी इम्पॉर्टंट. तशेंच जे कितें आमी पॅकेजींग यूज करता लायक सपोज आमी आतां भाजी एका कंटेनरान व्हरोन खंयच्या प्लास्टिकान घालून आमी ती बाजारान विकपाक व्हरता जर ते पॅकेजींग मटेरियल सुद्दां सदांच क्लीन आनी डिसइन्फेक्ट करप इम्पॉर्टंट कित्याक हातूंतल्यानूय आमी जो स्प्रेड आसा तो जावपाच्यान वाचूंक शकता. कित्याक एज अ प्रोड्युसर आमी काळजी घेवपाक जाय की आमच्या कडल्यान जावं आमच्या प्रोड्युसा कडल्यान तो COVID-19 स्प्रेड जावपाक जायना. त्या उपरांत ह्या COVID-19 जे पॅन्डेमीक आसा तेन्ना सदांच म्हणजे जे कितें आमी एग्रीकल्चर एक्टिविटीज आसा ते खूब वाडलेल्यो आसा आनी तितूनूय एग्रीकल्चर एक्टिविटीज जे आसा त्यो वाडलेल्यो आसा
आनी हातून एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्यो ज्यो कितें स्किम्स आसा त्यो खूब लोकांनी घेवन आपले जे कितें एग्रीकल्चर करपाच्यो एक्टिविटीज आसा त्यो वाडयल्ल्यो आसा. सो त्यो वाडोवपाकूय वाडोवपा हितून आत्मा ही एक जी संस्था आसा त्या संस्थेचो जे कोण लोक आसा तेंच्यांनी बरो फायदो घेवन आत्माचो स्टाफ आसा तेंचे कडेन येवन ज्यो कितें एक्टिविटीज इम्प्लिमेंट करपाक शकता तेच्या बद्दल म्हायती केल्ली आसा सांगलेली आसा. सो तुमी बीन जे कितें महिला आसा आपल्या वाठारांतल्या लोकांक जाय त्या डिमांडा प्रमाणे रोंपे रुजोवन काडून ते विकपाचे. कित्याक सद्या तर हें काम आमचे एग्रीकल्चर डिपार्टमेंट करता. तरी सुद्दां जे लोकांक जी डिमांड त्याचा आवाज येणार नाही. आवाज आहे ना मधी मधी येता मधी मधी. अश्वेता सांगते का? अश्वेता आवाज आहे ना माईक ऑन असेल त्याचा. ना आवाज येता मग वता मधी. त्याचं इंटरनेट हा हॅलो आता येतात. हॅलो येता येता येता. सो ही जी नर्सरी एक्टिविटी आसा ती जर तुमी जी महिला आसा तेंच्यांनी जर फुडें सरले सेल्फ ग्रुप आनी ही एक्टिविटी स्टार्ट करपाक घेतली जाल्यार अशें आमी रोंपे रुजोवन काडून आमच्या वाठारान जे लोक आसा तेंचे रिक्वायरमेंट प्रमाणे तेंकां कितें जाय त्या प्रमाणे हे रोंपे रुजोवन काडून आमी तेंकां दिवपाक शकता. अशें केल्यान तुमकांय रोजगार मेळटलो बायलांक आनी तुमचे जे वाठारान लोक आसा तेंचेय बीन चड पयस वचोन डिपार्टमेंटा कडेन वचोन रोंपे हाडपाची ती जी कितें धांवपळ आसा ती कमी जातली आनी लोकांकूय बीन लागीं मेळटा म्हणून ते तुमच्या कडेन डिमांड तुमकां चड येतली. सो हो एक जो बिझनस आसा नर्सरीचो बिझनस तो जर स्टार्ट केलो जाल्यार आत्मनिर्भर जावपाक हेल्प जावपाक शकता. आतां हे करपाकूय खुबशे हॅलो हे करपाकूय अशें आसा की लोक म्हणटले की आमकां तितूंतली म्हायती ना जावं आमी कशें करप जाल्यार ते करपा खातीर जे कितें तुमचे ग्रुप आसा महिलांचे ते तुमी जर झोनल एग्रीकल्चर ऑफिसीस हांगासर येवन तुमी अप्रोच जाले जाल्यार तुमकां थंय गायडन्स मेळटले की तो ग्रूप जो आसा तो अंडर आत्मा कसो रजिस्टर करप. त्या उपरांत जे कितें ट्रेनिंग्स आसा जावं आनीक कितें आसा जे गायडन्स आसा ते तुमकां झोनल एग्रीकल्चर ऑफिसीसांतल्यान दितले तशेंच आत्माचो स्टाफ आसा तोय तुमकां येवन तुमच्या गांवांन येवन तुमकां ट्रेनिंग्स दिवपाक शकता. अशें आत्मनिर्भर जावपाक नर्सरी ही एक बिझनस जालो. त्याच प्रमाणे वेजिटेबल कल्टिवेशन म्हणजे भाजीची लागवड करप हे हितूनय तुमी बरे एक इन्कम कमोवपाक शकता तशेंच स्वताचो बिझनस करूं शकता. आतां जेन्ना सेल्फ हेल्प ग्रूप आमी म्हणटा जावं महिला हेंची महिलाची शक्ती म्हटल्यार ती एकी कडेन येवन कितेंय करपाक शकता. जर ते इंडिविज्युअल जाल्यार पॉसिबल जायना. त्या खातीर जर बायलांचो ग्रूप सेल्फ हेल्प ग्रूप एकी कडेन येयली आनी तेंच्यांनी वेजिटेबल कल्टिवेशन करपा खातीर फुडें सरली जाल्यार आमी तेंकां ज्यो कितें आमी डिपार्टमेंटाच्यो स्किम्स आसात त्यो सेंट्रलायज करपाक शकता. तसेच आत्मा टोमॅटो डेमॉन्स्ट्रेशन सध्या नॉर्थ कोण इंटरेस्टेड आसा तुमच्या मदली
टोमॅटो कल्टिवेशन करपाक सोदता तुम्ही तुमचे रिस्पेक्टेड येवन आमचें जावचें की आमी टोमॅटो कल्टिवेशन करपाक रेडी म्हणून त्या प्रमाणे आमी तुमकां जे कितें सीडिंग जे आसा ते आमी तुमकां तशेंच जे कितें टोमॅटो कल्टिवेशनूच धरलें जाल्यार तितून जे कितें गायडन्स लागता बद्दलूय ट्रेनिंग्स आमी तुमकां वाडोवपाक मार्केटिंग करपाक सद्या बिकॉज ऑफ कोविड-19 पॅन्डेमिक कित्याक जे कंज्युमर्स आसा ते लोकल प्रिफर सो ते आमी लोकल प्रोड्यूस करप इम्पॉर्टंट हॅलो हॅलो श्वेता उलय. श्वेता उलय. सो इवन आनीक कसले जर प्रॉब्लम जाल्यार आमी इंटरॅक्ट करपाक मेनली आमी महिला दिवस वगैरे साजरो करता महिला दिवस तितून आमी बायलांक मेनली एग्रीकल्चरान हाडपाक सोदता कित्याक तर बायलां पयलींच्यान एग्रीकल्चर फिल्डान काम वावर करता पूण आतां खंय ना खंय मातशें कमी जाल्लें आसा सो त्या खातीर बायलांनी फुडें सरून परत एकदां एग्रीकल्चरान सरपाची गरज आसा आनी जशें हांवें सांगलें की आत्मनिर्भर जे आमचे पीएम मोदी सदांच म्हणटा की आत्मनिर्भर जावपाक जाय सो आत्मनिर्भर जावपा खातीर जे कितें एग्रीकल्चरल बिजनस आसा ते फुडें सरून करपाची सद्याक गरज आसा आनी ती त्या खातीर जे कितें ट्रेनिंग्स जे कितें डेमॉन्स्ट्रेशन्स आसा ते आत्मा जावं एग्रीकल्चर डिपार्टमेंट तुमकां फॅसिलिटेट करपाक शकता फक्त तुमी असे खुबशे ट्रेनिंग्स आमी ऑलरेडी कंडक्ट करता फॉर सेल्फ हेल्प ग्रुप्स पूण अशें दिसून येता की ते चॅनलायज ना जावं एक आपले फोकस दवरिना जे कितें आमी ट्रेनिंग्स दिता ते सगळे ट्रेनिंग्स घेता पूण खंयचे एका ट्रेनिंगेचेर भर दिवन ती फुडें ती एज अ बिजनस करपाक फुडें वचना सो तशें जावपाक जायना त्या खातीर तुमी जे कितें आमी ट्रेनिंग्स दिता तितूंतले एकूच कितें तरी विशय ठरोवपाक जाय की आपल्याक हें करपाक जाय म्हणून आनी त्याच प्रमाणे मागीर फुडें जे कितें तेका लिंक ट्रेनिंग्स आसा ते घेवपाक जाय तशेंच आनी एक आत्मनिर्भरता हितूनूच येता ते बिजनस म्हटल्यार वर्मी कंपोस्टींग आतां वर्मी कंपोस्टिंगाची ट्रेनिंग आमी कंडक्ट करता जावं आमी येवन तुमकां तुमच्या वाठारान येवन तुमकां तेजेर गायडन्स दिता की कशें करप आतां गांडूळ खत हे करपा खातीर व्हेरी इजी आसा प्रोसिजर आनी ते करून तुमी तितून बरो रेट मेळोवंक शकता आतां खुबशे सेल्फ हेल्प ग्रुप्स आसा फॉर एग्जांपल धारबांदोडा एक सेल्फ हेल्प ग्रुप्स आसा तेंच्यांनी वर्मी कंपोस्टिंगाचेर बरे बिजनस करून ते वर्मी कंपोस्टींग विकता सो तांकां सुद्दां आत्मा सावथ गोवान ट्रेनिंग्स दिल्ली जस्ट
आणि तेंच्यांनी ते ट्रेनिंगेंतल्यान बरी तेजी म्हायती घेवन तेंच्यांनी एका बेडांतल्यान स्टार्ट केल्लें आनी आयज तेंचे कडेन सादारण 5-6 व्हडलीं बेडां आसा आनी तितूनच्यान ते वर्मी कंपोस्ट काडून लोकांक विकता. सो अशें तुमी सुद्दां जे कोण इंट्रस्टेड आसा तेंच्यांनी गांडूळ खत ह्यो सुद्दां एक बरो बिझनस जावंक शकता आनी ते करपाक शकता. त्याच प्रमाणे जशें आमी सांगलें त्या आत्मनिर्भर हितून आमी मशरूम कल्टिवेशन करपाक शकता. मशरूम कल्टिवेशन म्हणजे अळमी जी आसा ती आमी घरच्या घरा तयार करून आमी ती मार्केटिंग करपाक शकता. सद्या तुमकां खबर आसा की बटर मशरूम आमकां इजिली मेळटा हितून मार्केटान आनी ती पूण तितली टेस्ट जी आसा तितलीच टेस्टीचे दुसरे एक मशरूम ऑयस्टर मशरूम जे आमी इजिली घरच्या घरी करपाक शकता आनी ती आमी मार्केटान विकूं शकता. आतां ती मशरूम कशें करप हेचेरूय ट्रेनिंग आमचे डिपार्टमेंट तर्फे तुमकां दिवपाक शकता. ओके, सो ते तुमी तेजोय फायदो घेवपाक शकता. सो मशरूम कल्टिवेशन एक बरो बिझनस जावन आसा. खूब कडेन म्हापसा जावं बिचोले खूब कडेन जे फार्मर्स आसा तो हो बिझनस करतात आनी हो बिझनस म्हणजे जे कितें प्रोड्यूस आसा ते मार्केटान आपल्या ब्रँडान विकता. सो इवन तुमी जर कोण इंट्रस्टेड आसा अशें मशरूम कल्टिवेशन करपाक जाल्यार आमी तुमकां तुमी जर प्रोड्यूस केलें जाल्यार आमी तुमकां लिंकूय करपाक शकता. जे कोण सेलर आसा मशरूमाचे तांकां तुमकां आमी लिंक करून ते तुमचे प्रोड्यूस जे आसा ते विकूं शकता. सो ह्या प्रमाणे जर मेन इम्पॉर्टंट कितें आसा की तुमी पयलीं स्टार्ट करपाक जाय. स्टार्ट म्हणजे चिंतपाक जाय की आपूण एग्रीकल्चरान एज अ बिझनस कितें करपाक शकता जावं तुमचे कितें स्ट्रेंथ आसा. म्हणजे प्रत्येका कडेन जागा आसतली अशी ना कळ्ळें. कित्याक खूब जाणांचो प्रॉब्लम आसता की आमचे कडेन जागा ना, लँड आमी ओनर ना, आमी टेनंट आसा, आमी केअरटेकर आसा, सो आमकां स्कीम मेळों शकना अशें कितें आसता. सो सगळ्याच बिझनसांक जागा जाय अशें नासता. मशरूम कल्टिवेशन तुमी घरच्या घरा तुमचो जर एक कितें रूम आसा कितें थंय करपाक शकता. सो तुमी मेन म्हटल्यार आपली जी कितें स्ट्रेंथ आसा ती पयली पळोवपाक जाय. कितें विकनेसीस आसा ते काडपाक जाय. जागा ना जाल्यार आपल्या कडेन जागा ना जाल्यार दुसरें कितें आहा तें पळोवपाक जाय. जागा आसा जाल्यार जागा आसा ते पळोवपाक जाय. आतां तेची म्हायती तुमच्या कडेन नासतली पूण ते गायडन्स घेवपाक तुमी एग्रीकल्चर ऑफिसांक येवन विजीट करपाक जाय की आपली जी जागा आसा ती लो लायींग आसा जाल्यार अपलँड आसा जाल्यार त्या जागेर आमी कितें करपाक शकता, कितें लावं शकता हेची म्हायती तुमकां एग्रीकल्चर ऑफिसांतल्यान मेळों शकता. सो त्या उपरांत जर त्या सिच्युएशना प्रमाणे तुमी कितें बिझनस करूं शकतात विदाउट मच इन्वेस्टमेंट ते पळोवपाक जाय. कित्याक स्टार्टींग सगळें इन्वेस्टमेंट करून म्हणजे चड इन्वेस्टमेंट करपाची गरज ना. पूण सो जे कितें कमी इन्वेस्टमेंट करून आमी चड फायदो मेळोवपाचे पयलीं पळोवपाक जाय आनी त्या उपरांत एज अ तुमचे इन्वेस्टमेंट रिटर्न एकदां स्टार्ट जालें की मागीर तुमी जो आपलो बिझनस आसा तो एक्सपांड करपाचें चिंतपाक जाय. इवन एकदां तुमी सपोज टोमॅटो कल्टिवेशन घेतलें. टोमॅटो कल्टिवेशन एकदां तुमी स्टार्ट केले उपरांत ताका तुमकां फर्टिलायझर जावं कितें खत घालचें पडटा. सो तेजेर मागीर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कट करपाक मागीर तुमी वर्मी कंपोस्टींग एज अ सायड बिझनस स्टार्ट करपाक शकता. अशें तुमी लिंक बिझनस प्लॅन करपाक जाता. पूण सगळ्यान पयलीं मेन म्हटल्यार जे कितें तुमी महिला शक्ती आसा तुमी सगळ्यांनी एकी कडेन येवन पयलीं आपूण एग्रीकल्चरान कितें करपाक जाता तेजेर विचार करपाक जाय आनी तशेंच तुमचो जो कितें विचार आसा तो तुमी एग्रीकल्चर ऑफिसान येवन ऑफिसरां कडल्यान बरें गायडन्स घेवन तो स्टार्ट करपाक फुडें व्हरपाक जाय. आनी कोण जर कितें डावट आसा ऑर एनी एग्रीकल्चर बिझनस रिलेटेड क्वेशन आसा जाल्यार कोण तुमी विचारूं शकता. हॅलो 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 हांव
सीमा प्रभू उलयतां फोंड्यासून. हॅलो, आवाज ऐकू येता? हा सांगा. हांव एक एग्रीकल्चर फार्मर आसा हा आणि एक रिक्वेस्ट आशिल्ली की जे आज तुम्ही महिला दिवस हे करता, महिला दिवस म्हणून जो मनयतात, तातूंत एक रिक्वेस्ट आशिल्ली की जे पळय महिला फार्मर आसा तांची ज्यो पळय सबसिडीज आसात, म्हणजे जे कितें कल्टिवेशन करता तांची ज्यो सबसिडी आसा न्ही, त्यो मातशी तुमी म्हणजे अशें तुमकां रिक्वेस्ट म्हणजे तुमकां अशी न्ही, एग्रीकल्चर डिपार्टमेंटाक एक रिक्वेस्ट आसा की तांणी ती ज्यो सबसिडी आसा त्यो बेगिनात म्हणजे बेगिनात बेगीन त्यो महिलांक दिवच्यो अश्यो म्हणून. ओके. सबसिडी म्हटल्यार लेडीज अशेंच म्हाका दिसता तुमची जर कितें सबसिडी आसा म्हणजे कसली सबसिडी म्हणटा तुमी? कॅजू ग्राफ्ट हाडले हांवें, पोरू हाडलेले ग्राफ्ट, पूण अजून आमची सबसिडी येवना. म्हणजे तुम्ही जे कन्सर्न ऑफिस आहा पळय, झोनल एग्रीकल्चर ऑफिस फोंडा, थंय तातूंत तुम्ही सगळें एप्लाय दिल्लें केला आसा. थंय तुम्ही एप्लाय केला आसतलें. एप्लाय करून हॅलो हॅलो फायल बील सगळी फॉरवर्ड केल्ली आसा. मेन हेड ऑफिसान सुद्दां पावली, पूण अजून आमकां सबसिडीची कांयच हें येवना. ते तुम्ही कन्सर्न जे ऑफिस आसा न्हू, झोनल एग्रीकल्चर ऑफिस फोंडा, थंय मातशें वचोन तुमचे जी कितें केस हे आसा ती मातशी फॉलोअप करा. जर ना ना, ते सांगतात की कॉन्टॅक्ट ना म्हणून. फंड ना म्हणजे सद्या फंड ना जाल्यार फाटीं फुडें जातलीच ती. अशें ना की तुमची सबसिडी खंय आडोन उरतली अशी. जेन्ना फंड येतले तेन्ना तुमचे हे जातले. म्हणजे मेनली आतां तुमचे जर कितें एग्रीकल्चर बिजनस रिलेटेड क्वेश्चन आसा न्हू, ते तुमी हांगा मांडपाचे. जावं कितें तुमकां गायडन्स जाय जाल्यार ते विचारल्यार बरें जातलें. ओके. ते हनी बीज तें कितें कशें कितें सबसिडी बी कितें आसा तेजेर? ओके, आतां हनी बी किपींग ह्यो बीन एक बरो एग्री बिजनस जावन आसा. हातून तुमी जे कितें मोव तयार करपाचे मेनली. सो तेका जे हनी बीजच्यो ट्रेनिंग्स आसा पळय ते आमी कंडक्ट करता की कशें कितें मोव काडपाचे, जावं त्यो ज्यो पेटयो आसा तेंची कशी कॅर घेवपाची, म्हणजे जे मूस आसा तेंची. सो तेका सबसिडी म्हटल्यार तेजेर जर तुमी ते हनी बी बॉक्स परचेज केले जाल्यार एग्रीकल्चर डिपार्टमेंट तर्फे तुमकां तेजेर सबसिडी आसा 75%. सो तेका त्या खातीर तुमकां सगळ्यान पयलीं ती ट्रेनींग सर्टिफिकेट जाय पडटा की तुमी ट्रेनींग घेतलेली आसा म्हणून हनी बी किपींगचेर. सो ती ट्रेनींग तुमकां आत्मा नॉर्थ किंवा सावथ कोणूय तुमकां दिवपाक शकता. ओके. त्या उपरांत इवन हेच्या डेमॉन्स्ट्रेशन्स जावं ट्रेनिंग्स आसता तेच्या तुमकां आमी हनी बी किपींग जे आसा तेजेर ट्रेनींग आनी इवन थोडे बॉक्सीस सुद्दां आमी दिता. विथ लायक 10% तांकां भरचें पडटा फार्मर्सांक, आनी मागीर वयले जे कितें अमावंट आसा तो आत्मा बॅर करता. ओके. सो तशें बीन आमचे थोडे प्रोग्राम्स आसा. सो तुमकां जर तुमी इंट्रस्टेड आसा अशें कितें हनी बी किपींग एज अ बिजनस करपाक, जाल्यार तुमचे जे कन्सर्न ऑफिस आसा म्हटल्यार झोनल एग्रीकल्चर ऑफिस फोंडा, थंय वचोन तुमी आत्मा स्टाफ आसा जावं एग्रीकल्चर ऑफिसर्स आसतले तांकां तेंचे कडेन उलया आनी तांकां तुमची नांवां दिया की आमी इंट्रस्टेड आसा म्हणून ह्यो बिजनस करपाक. इवन गोंयान खुबशे रिसोर्स पर्सन्स आसा जे ह्यो एज अ बिजनस करता. सो तुमकां जाय जाल्यार आमी तांकां विजीटूय करपाक शकता, विजीट व्हरून दाखोवपाक शकता. सो तशें तुमी कन्सर्न एग्रीकल्चर ऑफिस जे आसा थंय वचोन मातशें तुमचें नांव दिया. आनी कोणाचे कितें क्वेश्चन्स आसा?
Okay, thank you. How आम्ही हांगा अवेलेबल आसतलीच फुडें सुद्दां कोणाचे जर कितें क्वेश्चन आसा रिगार्डिंग एग्रीकल्चर रिलेटेड बिजनस जाल्यार तुमी विचारपाक शकता. हांव आमचे आमच्या मदीं होम सायन्स हितूंतली सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट गीता वेलिंगकर मॅडम प्रेजेंट आसा. सो हांव तांकां मॅडमीक रिक्वेस्ट करता की मॅडमीन आमकां जे कितें आमी सेल्फ हेल्प ग्रुप्स आसा ते इन द फिल्ड ऑफ होम सायन्स आमी कशें कितें बिजनस जावं गायडन्स जे आसा ते दिवपाक हांव गीता वेलिंगकर मॅडमीक रिक्वेस्ट करता. आवाज ऐकून येतो? हय हय मॅडम. आमकां खबर आसा की 15 महिला किसान दिवस सगळ्या जगभर मनयलो वता. सो त्याच निमित्तान एग्रीकल्चर डिपार्टमेंटान हो वेबिनार अरेंज केल्लो आसा आणि म्हाका व्हॅल्यू एडिशन आणि एग्रो प्रोसेसिंग ह्या विशयाचे थोडेशे उलय म्हणून सांगला. सो तुमकां चडशी हातून सेल्फ हेल्प ग्रुप्साची बायलां आसतली मिटिंगेक. सो सगळ्यांक खबर आसा की व्हॅल्यू एडिशन म्हणजे कितें न्ही. ओके, सो एक्चुअली व्हॅल्यू एडिशन म्हणजे मूल्यवर्धन, जाका आमी व्हॅल्यू वाडयतात ताजो आणि म्हणजे ताजो भाव वाडप. म्हणजे खंयचोय तुमी प्रोडक्ट किंवा प्रोड्यूस जर आसा, समजा तुमी आज भात पिकयले जाल्यार ते कशा भशेन मार्केटान हाडचे, कशा पद्दतीन तुमकां ताज्या पासून चड पयशे मेळू शकता, हाका आमी व्हॅल्यू एडिशन म्हणटात. सगळ्यांक आयकपाक येता न्ही? ओके ओके, सो बेसिकली व्हॅल्यू एडिशन म्हणजे इट इज अ प्रोसेस, म्हणजे इकॉनॉमिक व्हॅल्यू ताजो वाडोवपाचो. तशेंच कंज्युमर अपील प्रोडक्टाची कशा पद्दतीन वाडोवपाक जाय हेय आमकां व्हॅल्यू एडिशनान लक्षान दवरपाक जाय आसता. ओके, आता खंयचोय प्रोडक्ट आसा तो आमी डायरेक्ट मार्केटान हाडू शकना. समजा आता रायस आसा किंवा भात जर तुम्ही घेतले, आता ऑलमोस्ट हार्वेस्टिंग चालू आसा. सो ताज्या नंतर मळणी जातली, मागीर सुकयतले, मागीर भात उकडप जातले आणि ताजे फुडले प्रोसेसिंग जातले. सो मिनिमल प्रोसेसिंग किंवा प्रायमरी प्रोसेसिंग करून जर प्रोडक्ट आमी मार्केटान हाडत जाल्यार आमकां चड रेट मेळटा काय? एक एकदां मेळू शकता पण सदांच न्ही. सो ताज्या खातीर आमकां दुसरो ऑल्टरनेटीव लक्षान दवरपाक जाय. सो भाता पासून तुमकां कितें कितें तयार करू शकता तुमी, ताजे सेकंडरी प्रोसेसिंग आसा. तर सेकंडरी प्रोसेसिंग म्हणलें जाल्यार तांदळाचें पीठ आसा. सो तांदळाचें पीठ आमी आतां मार्केटान पळयता. उर्जा ह्या ब्रँडाचे खुबशे प्रोडक्ट्स मार्केटान आमकां दिसून येतात. म्हणजे बागायतदारान किंवा सहकार भांडार आसा किंवा बार्देश बाजार आसा, ह्या सुपर मार्केट्स जी आसा हातून आमकां ते उर्जाचे प्रोडक्ट दिसून येता. आणि खुबशे जाण तांदळाचें पीठ किंवा नाचण्याचें पीठ आसा हाका सेकंडरी प्रोसेसिंग आमी म्हणूं येता. सो ताज्या पासून आमी फुडलें आनी कितें प्रोसेसिंग करूं शकता ताजें, ताका टर्शरी प्रोसेसिंग किंवा ते आनीक चड ताजो व्हॅल्यू वाडयतलीं जाल्यार ताज्या पासून तुमी फोव तयार करूं शकतात, मागीर चिरमुल्यो तयार करपाक शकतात. ओके, हे तुमकां वेगवेगळे ऑप्शन्स आसात जातून तुमकां मार्केट रेट भाता पेक्षा
चड प्रमाणात मेळटली. ओके, आणि कमी व्हॉल्यूम वापरून तुमका तुमचो प्रॉडक्ट जो आसा तो चड पयशांनी तुम्ही विकू शकता. तशेंच ताज्या फुडें मागीर तुम्ही आणि कितें तयार करू शकता भातापासून किंवा तांदळापासून. एक तर आमकां घोस किंवा आमी शिरवळ्यो म्हणटात, ज्यो नाल्लाच्या रोसा बरोबर आमी उकडून खातात, म्हणजे तांदळाच्या पिठाच्यो आमी शेवयो तयार करतात न्ही, तर त्यो आसात. आता अंडर आत्मा आणि केव्हीकेच्या गायडन्सा अंडर आमचे एक सेल्फ हेल्प ग्रुप मेंबर आसा वंदना गांवकर, तांणी ड्रायर घेतला आणि भाताच्यो म्हणजे हाज्यो तांदळाच्यो शेवयो किंवा आमी ताका इंग्लिशीन रायस नूडल्स म्हणप. ओके, सो त्यो करता, ड्रायरान ड्राय करता, पॅक करून ती विकता. सो नॉर्मली कशें आसतालें, जेन्ना ऑफ सीझन आसतालो आमकां हे मेळनाशिल्ले. जे कितें करूंक जाय ते गरमेच्या दिसांनीच करपाक जाय आणि तो प्रॉडक्ट आमकां बाकीचे 3-4 म्हयने चलोवपाक जाय अशें जातालें. सो आतां वेगवेगळे टेक्नॉलॉजीस आसात, वेगवेगळे फूड इक्विपमेंट्स आयिल्ले आसात, मशिनरी आयिल्ली आसा, जाचो वापर तुम्ही करू शकतात आणि प्रोसेसिंग जे आसा ते वेगवेगळे प्रॉडक्ट्स तुम्ही डेव्हलप करून हाडू शकतात. आता हातून कितें इम्पॉर्टंट आसता, एक तर आमी पळोवपाक जाय की जेन्ना आमी प्रॉडक्ट मार्केटान आसता हाडटात जाल्यार तो प्रॉडक्ट ताका एक स्पेशल मार्केट आसपाक जाय. ओके, तशेंच ऑल्सो म्हणजे व्हॅल्यू एडिशन म्हणल्यार कितें, तुमचो खंयचोय कमोडिटी आसा किंवा प्रोड्यूस जो आसा तो ताजे फॉर्म चेंज करप. जशें हांवें सांगलें न्ही, प्रोसेसिंग करपाक जाय किंवा व्हॅल्यू एडिशन करूंक जाय, सो ताजे फॉर्म चेंज करप आणि ते मार्केटान हाडप. मागीर तिसरे इम्पॉर्टंट गजाल आसा ती पॅकेजिंग आणि लेबलिंग. जेन्ना तुम्ही तुमचो प्रॉडक्ट मार्केटान हाडटात त्या टायमार तो व्यवस्थित रित्या पॅकेज केल्लो आसपाक जाय, ताजेर लेबल आसपाक जाय. ओके, आणि चौथी गजाल जी आसा ती म्हणल्यार तुमचो प्रॉडक्ट तुम्ही मार्केटान कशा तरेन हाडटले. ओके, ऑर इवन एडिंग न्यू एंटरप्राइज. तुमकां जर त्याच भातापासूनच जर आणि कितें प्रॉडक्ट करूंक जाय, पयलीं तुम्ही एक खंयचो तरी, आता अशें न्ही, तुमकां अश्वेतान अदोळ सांगलें की मार्केटान तुम्ही पळोवपाक जाय, सर्वे करपाक जाय आणि ताज्यानुसार प्रॉडक्ट्स तुम्ही मार्केटान हाडपाक जाय. आता ग्रुपान असतात एक 10-15 मेंबर्स तरी असतात, सो सगळीच जाणां एकूच प्रॉडक्ट करतात अशें ना न्ही. एक 2-3 बायलां खंयचो तरी एक प्रॉडक्ट करपाक माहीर असतात, मागीर बाकीची जी आसात तांकां दुसरो खंयचो तरी प्रॉडक्ट करपाक ती इंटरेस्टेड असतात. सो अशा वेळार तुमच्या ग्रुपान ठरोवपाक जाय की आमी नेमको ताजो खप पळोवपाक जाय मार्केटान कसो आसा, आयडेंटिफाय करपाक जाय. आपूण बाबा हो प्रॉडक्ट हाडलो मार्केटान जाल्यार कस्टमर घेतले काय ना हाजो सर्वे तुम्ही पयलीं करपाक जाय. मागीर ताका गिरायक कितले जातले आणि ताजेर तुमकां पयशे कितले मेळटले इन रिटर्न, प्रॉफिट कितलो मेळटलो हे तुम्ही लक्षात घेवपाक जाय. ओके, सो हातून तुमची स्किलूय इन्वॉल्वड आसा आणि तुमच्यो ज्यो न्यू इनोवेटिव्ह आयडियाज आसा ह्योय इन्वॉल्वड आसा. ओके, मागीर जेन्ना आमी व्हॅल्यू एडिशन एंटरप्राइज म्हणून तकलेन विचार हाडटात तेन्ना 2 क्वेश्चन्स येतात तकलेन. 2 प्रश्न आमकां सदांच तकलेन हाडपाक जाय आमी. म्हणजे एक म्हणल्यार आमच्या प्रॉडक्टाक म्हणजे वॉट क्रिएट्स एडेड व्हॅल्यू. ओके, आणि दुसरें म्हणल्यार वॉट इज द कस्टमर व्हॅल्यू, म्हणजे कस्टमराक कितें जाय. सो पहिल्या प्रश्नाचे आमी उत्तर पळोवया. जेन्ना तुम्ही खंयचोय प्रॉडक्ट मार्केटान हाडूंक सोदतात तेन्ना ताजी क्वॉलिटी लक्षांत दवरपाक जाय. कस्टमराचे एक्सपेक्टेशन्स कितें आसतात त्या एक्सपेक्टेशन्स नुसार तुम्ही तुमचो प्रॉडक्ट जो आसा तो डेव्हलप करपाक जाय. आणि तसो जर मार्केटान आयलो प्रॉडक्ट जाल्यार कस्टमर इजिली तो प्रॉडक्ट घेवपाक लागतात.
दुसरे म्हणजे फंक्शनालिटी. फंक्शनालिटी म्हणजे ताजो पर्पज कितें, तो प्रोडक्ट तयार करपा फाटलो हेतू कितें आसा हे लक्षात दवरपाक जाय. म्हणजे समजा आता बरेचशे ओके आता म्हणूया आमी ल्हान भुरग्याक जेन्ना 6 म्हयने जाले काय आमी विनिंग करतात, म्हणजे ताका भायलें जेवण आमी घालपाक लागतात. सो तेन्ना आमचे मेन पयलींच आमी फार्मासीन वता किंवा दुकानार वता आनी कितें मागतात, सेरेलॅक मागतात. सो सेरेलॅक हो एक ब्रँड जावन आसा आनी सगळ्यांक म्हणजे इतली वर्सां जाली ते आतां मार्केटान आसा तांच्यांनी. सो सगळ्यांक दिसता की सेरेलॅका शिवाय आनी आमी भुरग्यांक कांयच दिवं शकना. अशें ना न्ही, आमचे जे जाणटे आसात तांच्यांनी आमकां हे असले रेडी मिक्सीस दिवन वाडयल्ली ना. घरान आमकां अन्न तयार केलां आनी ते खावपाक घातलां आनी भुरग्यांक वाडयल्या. सो तुमी तुमचो ओन प्रोडक्ट किंवा विनिंग फूड जे आसा ते तयार करूं शकता. हाका चड व्हडल्यो गजाली जाय अशेंय ना. चण्याची डाळ भाजिल्ली तुमकां मेळटा ती आसा. मागीर नाचणें तुमच्यान कोंब काडून ते वतान सुकोवपाचे आनी ते पावडर करपाचो. हे दोनूय पावडर जर तुमी मिक्स केले जाल्यार तो एक पावडर जाता, तो कॉम्बिनेशन जाता. म्हणजे हातून जर तुमी जेन्ना पॅकेजिंग करतात ताजेर लेबल येता न्ही, तातूंत न्यूट्रियंट व्हॅल्यू जर पळयलो तुमकां न्यूट्रियंट्स घालचे पडटा लेबलचेर. सो न्यूट्रियंट कंटेंट जेन्ना आसता तेन्ना तातूंत प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मेळटात, आयर्न भरपूर प्रमाणात मेळटात आनी कॅल्शियम भरपूर प्रमाणात मेळटात. सो ह्यो विनिंग फूड्स जर तुमी मार्केटान हाडपाक लागली किंवा तुमी ठरयलें जाल्यार तशें करूं शकतात. मागीर आतां सेल्फ हेल्प ग्रुप्स आमी पळयतात की जेन्ना खंय एक्झिबिशन आसता तेन्ना आमी लाडू करतात तरातरांचे, मागीर शेव करतात, चिवडो करतात. हे अशे सारकेले खाणां जी आसात ती आमी तयार करतात आनी विकतात. पण ताजें पॅकेजिंग जें आसा तें आमी लक्षांत घेनात. ओके, सो खंयच्या फॉर्मान आमी ते विकूंक सोदतात ते लक्षांत दवरपाक जाय. मागीर खंयच्या प्लेसीचेर प्रोडक्ट आमकां विकपाक जाय हाजी आमकां कल्पना पूर्ववत आसूंक जाय. ओके, म्हणजे तुमी आतां सारखे म्हणजे प्रॉपरली पॅकेज न केल्ले प्रोडक्ट्स जर सुपर मार्केटान व्हरून विकले, जशे मॅक्सन्स आसा सुपर सेंटर किंवा डेल्फिनोज आसा, हांगा जर विदाउट लेबल जर तुमी तुमचे प्रोडक्ट्स दवरले जाल्यार थंय कोण घेवपाक वतलो? कस्टमर असो प्रोडक्ट घेवचो ना, कित्याक तो सदांच म्हणजे जे व्हडल्या लेवलचे सुपर मार्केट्स आसतात तांकां लेबल जाय आसता, ताजे वयले जे इन्फॉर्मेशन तांकां म्हणजे तांच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे जे जाय आसता ते वाचतात, पळयतात आनी मागीरूच प्रोडक्ट घेतात. सो आमकां खंयच्या जाग्यार हो प्रोडक्ट आमचो विकलो वतलो हें लक्षांत दवरपाक जाय. मागीर टायम म्हणजे खंयच्या जाग्यार हांवें ऑलरेडी सांगलें तुमकां, म्हणजे प्रोडक्ट आपूण करता तो विकपाचो रायट टायम कितें आसा हें आमकां खबर आसूंक जाय. ओके, सो आणि इज ऑफ पोझेशन म्हणल्यार इजिली तुमचो प्रोडक्ट कस्टमराक अवेलेबल आसा काय ना किंवा तुम्ही अवेलेबल करू शकता काय ना हे आमी लक्षांत दवरपाक जाय. ओके, सो की फॉर सक्सेस एक्चुअली कशी आसा की जर तुमचो प्रोडक्ट जो आसा, फॉर एक्झाम्पल तुमी लाडू केल्यात, गव्हाच्या पिठाचे लाडू केले जाल्यार तुमी तातूंतल्यान चडांत चड आमकां हेल्थ बेनिफीट कितें मेळूं शकता हे तुमी कस्टमरा पर्यंत जर पावयले जाल्यार कस्टमर तितल्याच प्रमाणान तुमचो प्रोडक्ट विकत घेतलो. ओके, सो की फॉर सक्सेस म्हणल्यार द मोर ऑफ द प्रोडक्ट बेनिफिट्स द कस्टमर्स विल परसीव द प्रोडक्ट एज हॅव्हिंग हायर व्हॅल्यू आणि दे विल पे यू अ हायर प्राइस फॉर दॅट. ओके, मागीर
सगळ्यात इम्पॉर्टंट गजाल जी लक्षात दवरूंक जाय ती म्हणल्यार कस्टमराचे परसेप्शन. ओके, म्हणजे एज पर देअर एक्सपेक्टेशन आमकां प्रोडक्ट मार्केटान हाडपाक जाय. मागीर सांगपाचें जालें एग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणलें काय हातून बऱ्योचश्यो गजाली येतात. आतां वेगवेगळे म्हणजे लाडू चिवडो हाज्या पर्यंत सीमित न रावता आमी लोकली आमचे जे कितें फ्रुट्स आसात किंवा व्हेजिटेबल्स आसात ताजे जर व्हॅल्यू एडिशन करून आमी ते प्रोडक्ट्स मार्केटान हाडले, एटलिस्ट इंट्रोड्यूस करून पळोवपाक जाय, ट्रायल घेवन पळोवपाक जाय. म्हणजे पयलीं थोड्या प्रमाणान करप, लोकांक टेस्ट करूंक दिवप आणि मागीर लोकांक जर आवडले जाल्यार तो प्रोडक्ट मार्केटान हाडप. कळ्ळें न्ही? आतां खंयचीय इंडस्ट्री किंवा ऑर बिझनेस, फूड प्रोसेसिंग बिझनेस जर तुमी स्टार्ट करूंक सोदतात जाल्यार ताका लायसन्स हे अत्यंत गरजेचें आसा. फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशना कडल्यान आमकां लायसन्स जाय पडटा. सो रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स कितें आसतात म्हणजे डिफरंट रुल्स असतात तांचे, सेफ्टी प्रिकॉशन्स असतात. सो जे कितें ह्यो क्रायटेरियाज आसात त्यो आमकां FDA कडल्यान ते लिस्ट घेवपाक जाय आणि त्यानुसार आमकां आमचो प्रोडक्ट तयार करपाचो जागो जो आसा तो डेव्हलप करपाक जाय. ओके, मागीर डिसायड म्हणजे तुमी खंयचो प्रोडक्ट करतली हे तुमी ठरवपाक जाय डिपेंडिंग ऑन मार्केट सर्वे. सो सगळ्यात इम्पॉर्टंट जे आसा ते मार्केट सर्वे आसा आणि ताज्या नंतर तुमी डिसायड करतली की खंयचो प्रोडक्ट आमी करपाक जाय, मार्केटान हाडपाक जाय. मागीर जशें हांवें सांगलें की फूल डिस्क्रिप्शन ऑफ द प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट केलोच किंवा ठरयलें आमी करूंक जाय अशें ना न्ही. तो जिन्नस तयार करपा खातीर ताका वेगवेगळे पदार्थ लागतात, इन्ग्रेडियंट्स लागतात. सो ताजे प्रमाण कितलें आसपाक जाय. मागीर ती रेसिपी जी आसा ती स्टँडर्डायज्ड आसपाक जाय काय ना. जर स्टँडर्डायज असली जाल्यारूच तुमचो प्रोडक्ट जो आसा तो युनिफॉर्म पद्दतीन तुम्ही मार्केटान इंट्रोड्यूस करू शकतात. ओके, मागीर ताजे मेथड ऑफ प्रिपरेशन खंयच्या पद्दतीन तुम्ही तो प्रोडक्ट तयार करतात, प्रोसेसिंग प्रोसिजर्स जे आसात वेगवेगळे. म्हणजे समजा आता गव्हाचे तांदूळ फॉर एक्झाम्पल, गंव हाडले ते व्यवस्थित धुतात आमी, सुकत घालतात, सुकले काय मागीर तातूंतल्यान जे कितें वेस्ट आसा ते काडटा आणि साफ करतात न्ही, क्लीन करतात. सो मागीर ते केल्या नंतर आमी गंव दळून हाडटात. मागीर लाडू करतलो जाल्यार आमकां ते गव्हाचे पीठ जे आसा ते भाजून घेवपाक जाय. सो हे वेगवेगळे प्रोसेसीस जे आसात, स्टेजीस आसा ऑफ प्रिपरेशन, त्यो आमी नोट डावन करून दवरपाक जाय, ताचे डॉक्युमेंटेशन करपाक जाय. जाल्यार नेक्स्ट टाइम जेन्ना आमी प्रोडक्ट करतली तेन्ना तो त्याच पद्दतीन करतली, सिमिलर पद्दतीन करतली आणि ताची टेस्ट जी आसा ती सेम तीच उरतली. मागीर पॅकेजिंग हांवें तुमकां सांगलें, पॅकेजिंग करता आसतना सिलींग मशीन सगळ्यांक खबर आसा, इजिली अवेलेबल आसा. सो प्लास्टिकच्यो पिशव्यो घेतल्यो, वेगवेगळे गेजीसच्यो मेळटात, स्टँडअप पाउचीस मेळटात किंवा एल्युमिनियम ऑर सिल्वर लायनिंगच्यो पाउचीस मेळटात. सो हातून तुम्ही ते पॅक करू शकतात, व्यवस्थित सील करू शकतात आणि मागीर ताका लेबल लावप. सो लेबल मातशें एकदाच जर बरें डिझायन करून घेतलें, ताजेर चित्र त्या पदार्थाचें घातलें, ताजे इन्ग्रेडियंट्स बरयले, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू बरयलो आणि कोणी तयार केला म्हणजे मॅन्युफॅक्चर्ड बाय तें बरोवपाक जाय आणि ताजी क्वॉन्टिटी कितली, प्राइस कितलो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गजाल जी आसा ती म्हणजे ताजी एक्सपायरी ऑर यूज बिफोर म्हणून जी डेट आमकां बरयल्ली आसता ती डेट आसता. सो ह्यो गजाली लक्षांत दवरपाक जाय. मागीर तशेंच तुमचो सोर्स, रॉ मटेरियल तुमी खंयच्यान तुमकां मेळटलें, हो कंटिन्युअस सोर्स तुमकां खंयच्यान मेळटलो हें तुमी पयलींच ठरयल्लें आसपाक जाय. ओके,
आणि तातूंत लागणारे वेगवेगळे इक्विपमेंट्स असतात. मागीर तशेंच ज्या किचनान किंवा ज्या रुमान तुम्ही पदार्थ प्रॉडक्ट तुमचो प्रिपेअर करता तो रूम कसो आसपाक जाय, हायजिनीक आसपाक जाय, ताका व्यवस्थीत व्हेंटिलेशन आसूंक जाय. मागीर भायले जीव जंतू और उंदीर किंवा आनी खंयचे किडे जर भितर येता आसत जाल्यार तो रूम आमी वापरूंक शकना एज पर FDA स्टँडर्ड्स. सो ह्यो गजाली ज्यो आसा त्यो लक्षांत दवरून आमी तो रूम व्यवस्थीत करपाक जाय आणि ताजी वेगवेगळी सेक्शन्स करूंक जाय. म्हणजे एक कडेन तुम्ही पदार्थ तुमचो तयार केलो जाल्यार तो दुसऱ्या जाग्यार पॅकेजिंग करूंक जाय. मागीर तिसऱ्या जाग्यार तो सॉर्टिंग करून तुम्ही ते बॅचीस करून ते भायर सेल करपाक प्रोवायड करतली. अशे वेगवेगळ्यो कंपार्टमेंट्स असतात. सो ह्या गजालीचेर भर दिवपाक जाय. मागीर अंडर आत्मा तुमकां खबरूच आसा की वेगवेगळे ट्रेनिंग प्रॉडक्ट्स आमी घेतात. सो हातून व्हॅल्यू एडिशनचे आसा ते तुम्ही घेऊ शकता. सो प्रॉडक्ट कशे तयार करपाचे हाचे ट्रेनिंग्स आमी तुमकां दिवं शकता. ओके. सो बेसिकली एग्रीकल्चर डिपार्टमेंट आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र साऊथ गोवा जे आसा ते आमी साऊथ गोवाचे सगळे तालुका कव्हर करतात. मागीर KVK कृषी विज्ञान केंद्र नॉर्थ गोवाचे आसा ते नॉर्थाचे जे तालुके आसात ते तांकां कॉन्टॅक्ट करून व्हॅल्यू एडिशनचेर ट्रेनिंग्स घेवं शकतात. सो तुमकां जर ट्रेनिंग जाय आसत जाल्यार तुम्ही आमकां कॉन्टॅक्ट करू शकतात ऑर इवन मार्केटिंगान ऑर कितेंय रिलेटेड प्रॉब्लेम्स जर तुमचे आसत जाल्यार तुम्ही आमकां कॉन्टॅक्ट करू शकतात. सो ही थोडीशी माहिती आशिल्ली व्हॅल्यू एडिशनच्या बाबतीन आमी कशें एक्चुअली सुरवात ताजी कशी करपाक जाय, खंयच्या डायरेक्शनान वचपाक जाय. सो ही ताजी थोडीशी माहिती आशिल्ली. सो कोणाक जर कितें प्रश्न आसत जाल्यार विचारू शकतात तुम्ही. मॅडम कोण जर कितें विचारूंक सोदता जाल्यार विचारू शकता. कशी पळयता कितें आसा क्वेश्चन? मॅडम तुमचे KVK तर्फे आणि अपकमिंग किती प्रोग्राम्स घेतले आहेत त्याची माहिती म्हणजे ट्रेनिंग्स. ट्रेनिंग्स आम्ही सध्या डिमांड आसा तो म्हणजे एक राईस व्हॅल्यू एडिशनाचेर आसा. मागीर चिलीज हांगा रोयले वता सो ताजेर आमी व्हॅल्यू एडिशन हे घेतात. मागीर ऑलरेडी आत्माच्या अंडर विशाखा जॉईन जाल्ले आसा ग्रुपान सो ताका खबर आसा. सो वेगवेगळे म्हणजे इन कोलॅबरेशन विथ आत्मा आमी KVK हे ट्रेनिंग्स दितात. ओके. तशेंच पॅकेजिंग कशें करचें हाजेरूय आमी भायल्यान म्हणजे दुसऱ्या इन्स्टिट्यूटांतल्यान मनीस हाडून कशा पद्दतीन पॅकेजिंग करूंक जाय और लेबलिंग करूंक जाय हाच्या बद्दल आमी इन्फॉर्मेशन दिवंक शकता तांकां. म्हणजे जी ट्रेनिंग्स आमी कंडक्ट करतली ह्या फुडें सो ते इन्वॉल्व करतली. कोणाक कितें प्रश्न आसा मॅडम विचारपाचे जाल्यार विचारपाक शकता. मॅडम हांव सध्याच्या सिच्युएशनान तुमी खंयच्या
हितून व्हॅल्युएशन करून मार्केट करपाचें अशें सगळ्यांक सजेस्ट करतली. म्हणजे एक सपोज ग्रुप कितें करपाक सोदता एज अ बिजनस, जाल्यार तुमी एज अ मेंटर्स एज अ गायडन्स म्हणून तुमी खंयचो प्रॉडक्ट सजेस्ट करतली, जो आमी एज अ आत्मा टीम प्रमोट करपाक शकता. सध्याचे कंडिशन जर पळयलें जाल्यार इम्युनिटी बुस्टिंग प्रॉडक्ट्स तुमच्यान तयार करून विकपाक जाता. म्हणजे इझिली तुमकां ताका मार्केट मेळू शकता. आता आवळे जर पळयले, आता आवळ्याचो सीझन आसा, सो आवळ्या पासून वेगवेगळे पदार्थ तुम्ही तयार करून मार्केटान इंट्रोड्यूस करू शकता. कित्याक भायल्यान आमकां स्टॉक येना न्ही, अजूनय तसो फ्लो ना. सो जशी आवळ्याचो स्क्वॉश मेळटा किंवा आवळा कॅन्डी मेळटा. थोडे जर ड्रायर आसत, इलेक्ट्रीक ड्रायर, जाल्यार तातूंत तुम्ही इझिली आवळा कॅन्डी किंवा आवळा सुपारी ह्या सारकिले जिन्नस करून सेल करू शकता. ते जाता की ताजो न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूय इतल्या प्रमाणान कमी जायना. सो इट हेल्प्स इन इम्युनिटी. सो आवळ्या पासूनचे पदार्थ आसात जे तुम्ही प्रमोट करू शकतात. खंयचेय मिलेट्स, आता नाचणे आसा किंवा ज्वारी आसा, बाजरा आसा, ह्या सारखी हाच्या पासून तुम्ही वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करू शकता. आता कसं जाल्लें आसा की टेक अवेज खूप प्रमाणान चालू आसा. म्हणजे खंयचे स्विगी आसा, हे आसा, तांकां कॉन्टॅक्ट करून जर तुमचो आउटलेट तुम्ही जर स्टार्ट करू शकता जाल्यार ते करू शकता. ऑनलायन मार्केटिंग जर ऑप्शन पळयले, एमेझॉनाक कॉन्टॅक्ट करा किंवा आनी खंयची ऑनलायन सर्वीस जर आसा तांकां कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचो प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करू शकता. थंय तुमकां चड प्रायस मेळटलो कंपेर्ड टू ओपन मार्केट. आनी कोणाचे कितें प्रश्न आसा जाल्यार विचारपाक शकता. ओके, थँक यू मॅडम. येस, वेलकम. सो गीता मॅडमीन आमकां बरी म्हायती दिल्ली आसा. अशी ह्या स्पेशली फॉर सेल्फ हेल्प ग्रुप्स आनी जर कितें ऑप्शन्स आसा ते आमकां मॅडमीन तुमचे दवरलेले आसा. सो मॅडमी तेजे कितें सजेशन्स आसा ते घेवन तुमी सगळ्यांनी आतां फुडें सरपाक जाय. ही सद्या काळाची गरज अशी म्हणपाक शकता आमी. ओके, ह्या उपरांत हांव गेल्गिनी मिरांडा, असिस्टंट एग्रीकल्चर ऑफिस, झोनल एग्रीकल्चर ऑफिस केपें, रिक्वेस्ट करता तेणे आमकां जे कितें आमच्या डिपार्टमेंटाच्यो स्किम्स आसा त्यो तेचेर म्हायती दिवची. तशेंच मोस्टली जे आमी ग्रुप्स आसा जावं महिला आसा तेंचे ओरिएंटेड जे कितें आमी करपाक शकता हेचेर तेणी आमकां म्हायती दिवची. So I request Galgini to please start with the हॅलो, ऐकता येता? हॅलो, हॅलो, येता, आयकपाक येता. हॅलो. सगळ्यांक नमस्कार. कृषी खात्याच्यो ज्यो स्किम्स आसात ज्यो आमच्या फार्म वुमनाक स्पेशली व्हॅल्युएबल उपयोगाक पडटात ताचेर आयज हांव थोडी म्हायती दितलें. कृषी खात्याचे खंयचे स्किमीचो लाभ घेतली जाल्यार कृषी कार्ड आसपाक जाय. आनी कृषी कार्ड करतली जाल्यार ताका पयलीं म्हळ्यार डॉक्युमेंट जे जाय पडटात ते म्हटल्यार इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, अफिडेविट जावं तुमचे 1 and 14 फॉर्माचेर तुमचे कोणाचें नांव रिफ्लेक्ट जाता तेच प्रमाणे आमी तुमकां अफिडेविट मारपाक टायप करून हाडपाक सांगतात. पासपोर्ट सायज फोटो, पासबुक कॉपी झेरॉक्स, मॅन्डेट फॉर्म ऑफ चेक, नॉमिनी पासबुक झेरॉक्स कॉपी.
ताचे उपरांत आतां तुमी केळी, पायनॅपल वा पपाय रोयतली जाल्यार हेक्टराक 1,20,000 आसा. मिटराचेर तांची लागवड करपाक पडटा. जेन्ना बनाना रोवपाक सोदता तेन्ना मिनिमम 1,000 स्क्वेअर मिटर एरियाक आमच्यांनी रोवूं येता. तशेंच खंयची लोकल वरायटी बनानाची जेन्ना आमी रोयतात तेन्ना स्किमी अंडर एसिस्टंट मेळपाक जाय तेन्ना 250 मिनिमम 250 साकर आमच्यांनी रोवपाक जाय. जेन्ना लागवड करता तेन्ना मिनिमम 4,500 साकर रोवचे पडटात. दुसरें म्हटल्यार आतां केन्ना मसालाची झाडाची लागवड करता ताका हेक्टराक 60,000 सबसिडी आसा. आमच्यांनी मिरी रोवूं येतात, वेलची, जायफळ, टर्मरीक, जिंजर हांची लागवड करूं येता. मिनिमम एरिया आमी कल्टिवेट करपाक शकतात ती म्हळ्यार 1,000 स्क्वेअर मिटर एरिया. ताचे उपरांत झाडां जावं तो आंबो, काजू हांची कलमां रोयता जाल्यार आमकां हेक्टराक 60,000 रुपया सबसिडी आसा. मिनिमम आमी हेक्टराक 2 केजीची जेन्ना काजू रोयता तेन्ना 200 ग्राफ्स रोवचे पडटात आनी मँगो मिनिमम हेक्टराक 100 ग्राफ्स रोवचे पडटात. जेन्ना आमी स्किमीचो एसिस्टंट जो लाभ घेवपाक सोदता मिनिमम एरिया आमी 1,000 स्क्वेअर मिटर म्हणजे 1,000 स्क्वेअर मिटर रोवपाक जाय. हेक्टराक 50,000 एसिस्टन्स मेळटा. कमीत कमीत आमच्यांनी 1,000 स्क्वेअर मिटराक 16 कोवाते रोवूं येतात. तशेंच जेन्ना आमी हायब्रीड कोकोनट कल्टिवेशन करपा येता पर कोकोनट सॅपलिंग ऑफ हायब्रीड ₹150 वी गेट फ्रॉम इट आनी मिनिमम आमी 500 स्क्वेअर मिटरान तांची लागवड करची बाय प्लांटींग 8 सीडलिंग्स. ताचे उपरांत आमी फूल झाडांची सेल्फ हेल्प ग्रुप्सां इंडिविज्युअल इनकम जनरेट जावपाक शकता जेन्ना आमी फ्लावर तेन्ना सो फ्लावर कल्टिवेशन जावं ती आमची गुलाब, शेवती, ग्लॅडियोलस करपाक हेक्टराक 1,25,000 सबसिडी आसा. तशेंच रोजां जावं मोगरी, जायो जुयो हांची लागवड करपाक डिपार्टमेंटाची जी 75,000 रुपीज पर हेक्टर एक फार्मरा मेळपाक शकता. मिनिमम एरिया आमी कल्टिवेशना अंडर हाडपा जाय म्हणटा ती 500 स्क्वेअर मिटर एरिया. मॅक्झिमम आमच्यांनी 4 हेक्टर सुद्दां फुलांची लागवड करूं येता. आतां उरो अश्वेतान सांगलेलें आहा आत्मा जावं केवीके वेरियस ट्रेनिंग प्रोग्राम्स कंडक्ट करताय. हे ट्रेनिंग्स घेवन आमच्यांनी बी किपींग एक्टिविटी चालू करूं येता. आनी जेन्ना आमी बी किपींग एक्टिविटी चालू करतात तेन्ना ताका डिपार्टमेंटाची स्कीम आसा आनी फ्रॉम दॅट स्कीम आमच्यांनी सबसिडी घेवं येता. एक जर कॉलनी बी बॉक्स हाडटले जाल्यार आमकां पर युनिटाक ₹5,500 सबसिडी आसा. फार्मरान तुमी ग्रुपानूय येवन तें करपाक शकताय जावं इंडिविज्युअल फार्मरानूय घेवपा जाता. एक इंडिविज्युअल फार्मराक मॅक्झिमम 50 युनिट्स घेवपाक एसिस्टन्स मेळटा. कंपोस्ट युनिट आत्मा अंडर आमी वेरियस ट्रेनिंग प्रोग्राम्स कंडक्ट करताय. वर्मी कंपोस्ट एक युनिट. वर्मी कंपोस्ट तुमी तयार करून तुमची भाजयेकूय यूज करपा जाता. सो एका सबसिडी आहा म्हळ्यार ती 75%. जेन्ना तुमी 1 क्युबिकाचो वर्मी कंपोस्ट युनिट बांदतात ताका ₹1,950 पर क्युबिक मिटराक सबसिडी मेळटा. तशेंच जेन्ना आमी पोर्टेबल बेड यूज करतात ताका
90% सबसिडी आहा मॅक्सिमम एक फार्मराक 7,500 रुपीज सबसिडी मेळटा. जेन्ना आमी खंयचें सेंद्रीय सारें आमची शेतान जावं भाजयेक वापरतात ताका सुद्दां एक स्कीम आसा. सो ते 50% सबसिडीचे 50% सबसिडी आसता तेका मॅक्झिमम 2 हेक्टराक पर हेक्टर आमी ताका 10,000 सबसिडी दितात. आतां गांवांनी जेन्ना आमची गोरवां बी आसतात ते शेण आमी मोस्टली ते वेस्ट वयता. सो स्किमीचो आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटाची जी स्कीम बायोगॅस ताका फूल 90% सबसिडी मेळटा. तुमच्यांनी जें शेण आहा तें बायोगॅसान वापरून जी तुमकां घरा लागपी गॅस जाय पडटा ती बायोगॅस युनीट बांदून ती तेच बरो उपयोग करूं येता. तशेंच जे पॅडीच्यो सीड्स आसात पॅडी जावं पल्सीस त्यो आमच्यो कोऑपरेटीव सोसायटीज गोवा बागायदार हातूंतल्यान 50% सबसिडायज रेटीन फार्मरांक उपलब्ध जातात. तशेंच वेजिटेबल सीड्स ज्यो आसात 50% सबसिडायज रेटान एवरी झोन आनी सगळ्या झोनल एग्रीकल्चर ऑफिसान ते सिजनान ते अवेलेबल आसतात इन फार्मरां खातीर 50% सबसिडायज रेटीचेर. जेन्ना खंयचो सेल्फ हेल्प ग्रुप वो इंडिविज्युअल फार्मर वेजिटेबल कल्टिवेशन करपाक सोदता ताका 80,000 पर हेक्टर सबसिडी आसा. मिनिमम एरिया तुमी 5,000 स्क्वेअर मिटर एरिया कल्टिवेशन करपा जाय स्किमी असिस्टंट घेतलो जाल्यार. हे स्किमी अंडरा तुमकां सारें जावं तुमकां फेन्सिंग आडो घालपाक सबसिडी मेळटा. बांय पंप पायपलायन जावं शेड नेट जावं तुमी नर्सरी रेज करपाक शकताय ल्हानशें शेड नेट घालून. थंय स्किमी अंडर तुमी हो असिस्टंट घेवपाक जाता. ट्रायबल सब प्लॅन TSP ही स्कीम फक्त ST फार्मरांक मेळटा. मॅक्झिमम 24,000 पर या तुमी हे स्किमी अंडर फार्मरान इनपुट्स म्हणल्यार सारें वखदां जावं तुमकां गमेला जावं आनी कितें जे वस्तू लागतात शेतां यूज करपा जावं तुमची भाजी लागवड बी करपाक ते स्किमी अंडर फक्त ST फार्मरां खातीर ही अवेलेबल आहा. आनी जे तुमी कितें मटिरियल परचेस करता ते 75%चे सबसिडी मेळटा. दुसरी म्हणल्यार जेन्ना आतां ग्रुप्स जावं इंडिविज्युअल फार्मर जावं तुमी फेन्सिंग करतली जाल्यार ताका सबसिडी आसा. तुमच्यांनी बार्ब्ड वायर वो GI वायराक फेन्सिंग करपाक येता. स्टोन वॉल फेन्सिंग म्हणजे चिरयांचो आडो काडूं येता वो रोबलांचो आडो काडूं जाता. GI मॅश वायर फेन्सिंगाकूय सबसिडी आसा. ही सबसिडी 75% मेळटा फॉर जनरल फार्मर्स एंड ST फार्मर आहा. आनी सोलर फेन्सिंग आहा ती सगळ्या ऑल जनरल एज वेल एज ST फार्मरां खातीर 90% सबसिडी आहा. जेन्ना तुमी मशिनरी घेताय मशिनरी जे तुमची कोसपा जावं तण येता ते कट करपाक वीड कटर तेका सुद्दां सबसिडी आसा. जेन्ना तुमी ट्रॅक्टर जावं मिनी ट्रॅक्टर पावर टिलर हे घेतली जाल्यार ताका 50% सबसिडी आहा बोथ फॉर ST एंड जनरल फार्मर्स. जेन्ना तुमी वीड कटर जावं आनी स्प्रे पंप मिनी टिलर जावं तुमी आनी ड्रायर तुमकां व्हॅल्यू एडिशन करपा जाय तेन्ना तुमचे जे प्रॉडक्ट्स आसता ते ड्राय करपाक आनी खंयची दुसरी जावं पल्पर ह्यो मशिनरी पेपर सेपरेटर ह्यो मशिनरी घेतली जाल्यार ताका 75% सबसिडीज आहा. आतां तुमी भाजी रोयली जाल्यार उदक वॉटर अवेलेबल वॉटर सोर्स आसपाक जाय. सो बांय मारपाक तुमकां सबसिडी आसा. आनी मिनिमम एरिया बांय मारतली जाल्यार 1,250 स्क्वेअर मिटर उरपाक जाय. तशेंच मायक्रो इरिगेशन वो स्प्रिंकलर्स ड्रीप 90% सबसिडी आहा आनी स्प्रिंकलर इरिगेशन 75% सबसिडी आहा. वॉटर स्टोरेज टँक उदक जरी तुमचो एकठांय वो सांठोवन दवरपा जाय
त्याक सुद्दां सबसिडी आहा 50% सबसिडी. आतां तुमकां पंप घेवपा जाय वॉटर सप्लाय करपाक. तेका 1 HP to 5 HP घेतली जाल्यार ताका 90% सबसिडी आहा आनी अबाव 5 HP वो रिप्लेसमेंट ऑफ द ओल्ड पंप ताका 50% सबसिडी आहा. तशेंच वॉटर कन्वेईंग पायपलायन वॉटर उदक पावपा जाय जे तुमची क्रॉप व्हेजिटेबल्स रोयल्ले आहाय त्या प्लेसीर सो तुमकां ते वॉटर कन्वेईंग पायपलायना सुद्दां सबसिडी आसा. तशेंच आमचे जे आत्मा एग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी आहा तेच्या अंडरान कितें ट्रेनिंग्स जाय जावं ते स्टेटा भायर इंटर विदीन डिस्ट्रिक्ट या आत्मा जे सेल आहा ते फार्मरां खातीर वेरियस ट्रेनिंग प्रोवायड करता. तशेंच वेरियस जे न्यू टेक्नॉलॉजीज इम्प्रूव्ड वरायटीज आहाय तेचे वेगवेगळे डेमॉन्स्ट्रेशनूय कंडक्ट करता. जावं फार्मरां दुसरी जो फार्मर जावं नॉर्थ गोवा जे फार्मर कितें करताय दुसरी तालुक्यांनी कितें करताय दुसरी स्टेटान कितें कोराय हे आत्मा अंडर फार्मरांक आमी ट्रेनिंगाकूय व्हरपाक शकता एक्सपोजर विजिटाकूय व्हरपाक शकताय जे दुसरी फार्मरान कितें न्यू टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या ते चोवन आमच्यांनी जे आमच्या फार्मार एप्लिकेशन जाता. तशेंच KVK आहा ते फार्मरां खातीर वेरियस ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करता. तुमचे कितें क्वेश्चन्स आहाय जाल्यार विचारपाक शकता तुमी. हॅलो हॅलो हे बाय मारपा हॅलो. म्हणटा आसा पळय ती कशी. हॅलो सांग. बाय मारपाची पळय सबसिडी मेळटा म्हणटा पळय ती कशी काय म्हण हय अवेलेबल. हय बाय मारपाची तुमची डायमिटराचे माताय तेज प्रमाण सबसिडीज आहा. मॅक्सिमम सबसिडी एक फार्मरां आमची 2 लाख पासून मेळटा. आनी जाल्यार रिंग्स घालून किंवा स्क्वेअर जे तुमचे डायमिटर आहा बोरवेल न्हू जे मारपाक तुमची मेजरमेंट आहा तेजे बोरवेल एक फार्मरां मॅक्सिमम 5 लाख मेळटा सबसिडी. हय ओके आनी तेका फॉर्मेलिटीज कितें. फॉर्मेलिटीज जे एप्लिकेशन आमच्या ऑफिसान एवरी झोनल एग्रीकल्चर ऑफिसान जे एप्लिकेशन अवेलेबल आसता ते WRD परमिशन जाय पडटा जे तुमी बाय मारताय ते आनी वॉटर रिसोर्स ओके डिपार्टमेंटाची आनी सर्वे प्लॅन जाय पडटा आनी तुमची मॅन्डेट फॉर्म आनी कृशी कार्ड रिपोर्ट. ओके थँक्यू. हॅलो 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 ऐकू येईना. हॅलो हॅलो हा तुम्ही म्हणताय हेल्थिंग आणि काय सगळे सबसिडी येतात पण त्याचे प्रोसेस खूप हवे असतात ते असं काही करू नका हे किती करून जाय. हॅलो ऐक हॅलो ब्लेझिक प्लीज तुमचं क्वेश्चन झालं तर रिपीट करा.
हॅलो 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 गुड इव्हनिंग मॅम. हॅलो हॅलो ब्लेझी, तुमचो जो क्वेश्चन आसा पळय प्लीज विचारा. आनी कोणाचे कितें क्वेश्चन आसा जाल्यार विचारा प्लीज. झेडिओ म्हापसा, मायक तुमचो ऑन करा प्लीज. तुमचो मायक बंद आसा. हय उलया. हॅलो हय येता येता. हॅलो बार्देस हांव अस्नोरा रावतां आनी ते तुमी आतां मॅडमीन सांगला सेल्फ हेल्प ग्रुपांक जे हे आसा आत्मा अंडर ट्रेनींग आसा म्हणटा न्ही प्रॉडक्ट करपाक ते तुमी गांवांनी येवन अशें दिवं शकता विलेजींनी येवन दिवं शकता काय कितें ट्रेनींग. गॅलकनी आन्सर करता. हॅलो 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 हा गॅलकनी ते हॅलो तुम्ही क्वेश्चन मातशें रिपीट कर. ओके हांव अस्नोरा रावतां आनी आमचे कडेन सेल्फ हेल्प ग्रुप आसा. हांव एज एक्स सरपंच आसा आनी आतां प्रेजेंट मेंबर आसली. आतां प्रेजेंट मेंबर आसा आनी जे आत्मा तुमची ट्रेनींग आसतली न्हू ती वेगवेगळे अशे विलेजींनी तुमी येवन ती दिवपाक शकता काय? हय तुमी पळयता जो इन्चार्ज एवरी इन्चार्ज आहा तुमी ते कॉन्टेक्ट करून जे तुमकां जाय ते ट्रेनींग जाय ते तुमी रिक्वेस्ट करून ते कंडक्ट करपाक शकतात एवरी विलेजीसी जे फार्मर इंट्रस्ट. हय तुमी आतां जे सांगता न्हू ते दिवपाक शकता. हांवें उलयता पळय तुमी आवळो ते दिवपाक शकता. हॅलो गीता 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 प्लीज आन्सर द क्वेश्चन. गीता गीता प्लीज आन्सर द क्वेश्चन. हॅलो तुमचे जे कितें ट्रेनिंग आसा तुमी कन्सर्न झोनल एग्रीकल्चर ऑफिस आसा पळय थंय दिल्या उपरांत तुमकां आत्मा तुमच्या वाठारान येवन ट्रेनींग कंडक्ट करतले. फक्त तुमचो जो कितें टॉपीक आसा जावं इंट्रस्ट आसा तो एग्रीकल्चर रिलेटेड आसपाक जाय. ओके सो जे कितें तुमकां ट्रेनींग जाय ते तुमी एग्रीकल्चर डिपार्टमेंटान लेटर करा ऑर येवन तुमी मेळों शकता आनी रिक्वेस्ट करा त्या प्रमाणे जे कितें आत्मा स्टाफ आसा तो तुमकां येवन तुमच्या वाठारान ट्रेनींग दितलो. एग्रीकल्चर स्कीम रिलेटेड आनी कोणाक क्वेश्चन आसा जाल्यार विचारपाक शकता. गॅलकिनी मनीषा तुमचे कितें क्वेश्चन आसा?
हॅलो. मॅडम गॅलगनी यांनी तुमका एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे जे कितें स्किम्स आसा तेचे बद्दल म्हायती दिली. सो त्या म्हायती बद्दल कोणाक जे कितें डाऊट आसा जाल्यार क्वेश्चन आसा जाल्यार विचारपाक शकता. हॅलो. हॅलो. आं हॅलो. ग्रुप स्कीम आसा पळय. हॅलो. आवाज सांगा. महिला ग्रुपाक स्किमी म्हणटा ते कंबायन महिला हय ग्रुपांनी एक काय येवन करपाच्यो. हय सेल्फ हेल्प ग्रुप ते आणि ग्रुपा फार्मरानूय येता. मॅक्झिमम 1 हेक्टरार तुम्ही व्हेजिटेबल कल्टिवेशन करपा जाय आनी मॅक्झिमम 1000 हा. मॅक्झिमम एरिया तुम्ही 5000 स्क्वेअर मीटर एरिया करपा जाता. आनी हे इंडिव्हिज्युअल फार्मरानूय करूं येता आनी सेल्फ हेल्प फार्मरानूय करूं येता. म्हळ्यार ती आतां सेल्फ हेल्प ग्रुपान तर जाल्यार कोणा एकट्याले फार्मान करतली अशें म्हणा. ते कशी सबसिडी अवेलेबल. एकट्याचे फार्म पण ते थ्रू ग्रुप करतली न्हू. ग्रुपा डॉक्युमेंट जाय हय पडटा तेंकां. ग्रुपाचे कार्ड करपाचे जाल्यार कशें करप. स्कीम आहा 80,000 पर हेक्टर तेका कार्ड कृषी कार्डाची कांय कृषी कार्ड डॉक्युमेंट हो लागना तेका एक 1 and 14 फॉर्म लागता. जे ओके एरिया तुमी कल्टिवेट करताय ते. जिथे एकूच स्कीम आहा ते आं कृषी कार्ड रिक्वायर्ड ना. ओके ओके थँक्यू. हॅलो. आनीक कोणाचे कितें क्वेश्चन्स आसा. हय इवन म्हाकाय एक विचारूंक जाय आसले. हांवेन एक स्मॉल किचन गार्डन केल्ले तातून भेंड्याच्यो बियो रोयल्यो. भेंडे बी जाले बरे लागपाक लागले आनी तेका न्ही एक असो मूस कसो मूस येवन बसतालो आनी आख्खे हे पिड्यार जाले. त्या एका मुसांक लागून हांवेन खुबशीं वखदां ट्राय केली. एग्रीकल्चरानसून एक स्पुराचे कसले तरी म्हाका मेडिसीन दिल्ले. ते सुद्दां इवन हांवेन ट्राय केले पूण भेंडे बी येयल्ले बरे वयर फुलां बिलां येवन जाले भेंडे बरे पण मागीर तेका ती मूस कसो कितें लागलो आनी आख्खे म्हजे पिड्यार जाले. म्हणजे कितें म्हणून तेका मेडिसीन म्हणजे कितें तेका हे आसलेले. स्प्रे करूं जाय आसले ताणें करून आतां जर परतून कितें ट्राय केले जाल्यार म्हाका आतां ते हे दिसता. इवन आनी झाडांकूय ते लागपाक लागले आनी ती पानां बी सगळीं खावपा लागली. ताका लागून म्हणजे हॅलो.
तुमचं खंय प्लेस येता? हा पर्वरी. ओके, सो तुम्ही झोनल एग्रीकल्चर ऑफिस म्हापसा आसा पळय, थंय येवन जर कॉन्टॅक्ट केले जाल्यार ते तुमचे फील्ड आसा पळय ते पळोवन तुमकां गायड करपाक शकता, कित्याक एक्चुअल तर कितें तुमकां प्रॉब्लम आसा तो पळोवनच कळटलो. ओके, सो झोनल एग्रीकल्चर ऑफिस म्हापसा हांगा तुमी कॉन्टॅक्ट करपाक जाता. थंय कॉन्टॅक्ट करून तुमचो जे कितें एक्झॅक्ट तुमची प्लेस आहा तुमी कोणाकूय आमचे एग्री असिस्टंट जावं ATM कोणूय आसतले ते तुमचे प्लॉट विजीट करतले आनी त्या प्रमाणे तुमकां जे आमचे ऑफिसर्स आसा ते गायड करतले की खंयच्या वखत मारपाक जाय, कितें करपाक जाय. ओके, आनी कोणाचे कितें क्वेश्चन आसा? ओके, थँक्यू गॅल्गनी. बरी अशी म्हायती गॅल्गनीन आमकां दिली ऑन स्किम्स ऑफ डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर. ओके, सो हांव गॅल्गनीक थँक्यू म्हणटा. हॅलो, आयचो जो वेबिनार आमी महिला किसान दिवस सेलिब्रेट करपा खातीर जो ऑर्गनायज केल्लो, ऑर्गनायज बाय डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर गोवा, हातून आयज जे कितें आमी टॉपिक्स घेतले ऑन रिलेटेड टू एग्रीकल्चर बिजनस, मागीर ह्या पॅन्डेमीक सिच्युएशनान आमी फार्म प्रोड्यूस कशें हँडल करप, कितें करप हेच्या बद्दल म्हायती, तशेंच डिपार्टमेंटचे जे कितें स्किम्स आसा तेच्या बद्दल जी कितें आमकां आयज इन्फॉर्मेशन मेळ्ळी, ह्या इन्फॉर्मेशन जी कितें तुमकां मेळ्ळ्या तेजो तुमी तेजो बरो फायदो करून कितें तरी बिजनस जावं कितें तरी एग्रीकल्चर एक्टिविटी स्टार्ट करतली, जावं तुमची जी कितें एग्रीकल्चर एक्टिविटी स्टार्ट आसा ती वाडयतली, अशें हांव तुमचे कडेन येवन करतां. तशेंच आय रिक्वेस्ट शोभन मॅडम टू कन्क्लूड द प्रोग्राम. मिलिंद गाडगे, तुमचे क्वेश्चन्स आसा जाल्यार विचारू शकता. सगळ्यांनी बरो या महिला किसान दिवसाक बरो बरी भासाभास केली बाय श्वेतान. हँडलिंग ऑफ एग्रीकल्चर प्रोड्यूस ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक हाच्या बद्दल माहिती दिली. तशीच बाय आमचे गीता वेलिंगकर, ताणें व्हॅल्यू एडिशन अँड प्रोसेसिंग ऑफ एग्री प्रॉडक्ट हाचेर बरी उपयुक्त अशी माहिती दिल्ली आसा. आनी तशेंच आमच्या गाल्गांनी हाणें बरी उपयुक्त माहिती दिल्ली आसा. आनी ह्या सगळ्या माहितीचो तुमी फार्मरांनी बरो उपयोग करचो, सेल्फ हेल्प ग्रुप करचे, सेल्फ हेल्प ग्रुपांनी ताचो उपयोग करचो आनी तुमचो बिझनेस जो आसा तो वाडोवचो. इंडिव्हिज्युअल फार्मरांनी तशेंच सेल्फ हेल्प ग्रुपांनी तो हाजो उपयोग करचो. ज्यो ट्रेनिंग्स आमचे आत्मा, नॉर्थ, साउथ आनी केविके दिता, कॅपॅसिटी बिल्डींग एग्रीकल्चराचेर, व्हॅल्यू एडेड प्रोडक्टाचेर,
तशेंच इतर स्किमी आमच्यो आसा ताचेरूय बी सगळ्यांनी त्याचो लाभ घेवचो आणि शेती मळार तांच्यांनी आपले उदरगत करची. हांव सगळ्यांचे आयज ह्या वेबिनाराक जोईन जाल्ल्या बद्दल सगळ्यांचे आभार मानता. पयले सुवातेर हांव सगळ्या फार्मरांचे जी बायलां आमच्या वेबिनाराक जॉइन जाल्ली आसा तांचे आभार मानता. तशेंच बाय अश्वेतान बरे भशेन सेफ हँडलिंग ऑफ एग्रीकल्चर प्रोड्युसाचेर उपयुक्त म्हायती दिल्ली आसा. तशी अश्वेता बाय हांव तांचेय आभार मानता. आणि तांणी जी म्हायती दिल्या ती आमच्या फार्मरांनी ताचो बरो लाभ घेवचो अशें हांव फार्मरांकडे मागता. तशेंच बाय गीता वेलिंगकर तांणी व्हॅल्यू एडेड एंड प्रोसेसिंग ऑफ एग्री प्रोडक्ट्स हाचेर उपयुक्त म्हायती दिल्ली आसा. पॅकेजिंग कशी करप, व्हॅल्यू एडेड कशें करप आणि ते मार्केटिंग कशें करप, मार्केटा पर्यंत कशें करप, कंज्युमराचे एक्सपेक्टेशन कशें वळखून घेवन ताचेर आपले प्रोडक्ट तयार करून ते मार्केटिंग करप हाचे बद्दल ताणें उपयुक्त म्हायती दिल्ली आसा. ताच्या बद्दल हांव गीता वेलिंगकर बायक थँक्यू म्हणटा. तशेंच आमचे गलगानी बाय मिरांडा हांणी डिपार्टमेंटाच्यो वेगवेगळ्यो स्किमी त्यो ताचेर उपयुक्त म्हायती दिल्ली आसा. क्वेश्चनाची एन्सराय केल्ली आसा. ताच्या बद्दल हांव तांकां थँक्स म्हणटा. आनी सगळ्यांक महिला ज्यो आमच्या वेबिनाराक जॉइन जाल्ल्यो आसा तांच्या सगळ्या महिलांचे चडांत चड तांच्यांनी टायम दिवन हो वेबिनार अटेंड केला. त्याच्या खातीर हांव सगळ्यांचे आभार मानता. थँक्यू वन एंड ऑल. धन्यवाद.